आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 25 हा पाहणार आहोत. त्यामध्ये पहा, पहिली पदावली आहे 50 गुणिले 5 भागिले 2 अधिक 24. या ठिकाणी आपल्याला क्रियाचा क्रम करत असताना अगोदर भागाकार करावा लागतो, परंतु या ठिकाणी पूर्ण भाग जात नाही, म्हणून त्यानंतरची क्रिया म्हणजे अगोदर आपण गुणाकार करून घेणार आहोत. 50 गुणिले 5 म्हणजेच 250 हा गुणाकार येतो. भागाकारामध्ये 2 अधिक 24 म्हणजे आपण या ठिकाणी गुणाकार ही क्रिया केली आणि उरलेल्या क्रिया जशाला तशाच खाली लिहून घेतल्या. त्यानंतर या दोघांचा भागाकार करायचा आहे. आपण अंश आणि छेद रूपामध्ये पण भागाकार करू शकतो. बे एक बे, बे दोन्ही 4, हातच्या आला 1, बे पंचे 10 म्हणजे 125 भागाकार येतो. ही एकच क्रिया केली, उरलेली क्रिया जशाला तशी खाली लिहून घेतली. त्यानंतर यांची फक्त आता बेरीज करायची आहे. एकक एककाची बेरीज करा. 5 आणि 4 9, दशकाची बेरीज करा. 2 आणि 2 4 आणि शतकाचा 1 जशाला तसा लिहा. म्हणजे आपल्या या पदावलीचे उत्तर येते 149. दुसरे उदाहरण आहे साध्या कंसामध्ये 13 गुणिले 4 कंसाच्या बाहेर भागाकारात 2 वजा 26. ही पदावली सोडवत असताना अगोदर साधा कंस आपण करून घेऊयात. 13 आणि 4चा गुणाकार करा. 13 चौक 52 भागिले 2 वजा 26. राहिलेल्या क्रिया जशाला तशा लिहून घेतल्या. यानंतर 2 क्रिया करायच्या आहेत, भागाकार आणि वजाबाकी. यामध्ये भागाकार अगोदर क्रिया करायची. 52 अंशस्थानी लिहा, छेदस्थानी 2, बे एक बे, बे दोन्ही 4, हातचा 1 म्हणजे 12 झाले. बेसख 12 म्हणजे भागाकार येतो 26 वजा राहिलेली क्रिया आणि अंक म्हणजे 26. 26मधून 26 गेले की वजाबाकी 0 येते, म्हणजे आपल्याला या पदावलीचे उत्तर मिळते 0. तिसरे उदाहरण आहे 140 भागाकारामध्ये या ठिकाणी चौकट कंस आहे आणि नंतर साधा कंस, परंतु असा दिलेला आहे पहा, या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत साधे कंस. त्याच्यामध्ये पुन्हा साध्या कंसात वजा 11 गुणिले साध्या कंसात वजा 3 वजा साध्या कंसात वजा 42 भागिले 14 वजा 1. या ठिकाणी आपल्याला साध्या कंसातील अगोदर क्रिया करावी लागतील आणि या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या वजा चिन्हामुळे याला कंस घातलेला आहे. या पण वजामुळेच या ठिकाणी कंस दिलेला आहे. या ठिकाणी पण वजामुळेच कंस दिलेला आहे. आपल्याला साध्या कंसातील क्रिया करत असताना अगोदर क्रियेचा क्रम ठरवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी कोणकोणत्या क्रिया करायच्या आहे? पहिली क्रिया गुणाकार दिलेली आहे. दुसरी क्रिया दिलेली आहे ती वजाबाकी. तिसरी क्रिया भागाकार आणि चौथी क्रिया वजाबाकी. आता या क्रिया लक्षात आल्याच्या नंतर आपल्याला क्रियेचा क्रम ठरवत असताना भागाकार अगोदर करून घ्यावा लागेल. अगोदर राहिलेली राशी जशास तशी लिहून घ्या. 140 भागाकारात चौकट कंस साध्या कंसात वजा 11 गुणिले वजा 3 वजा, या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे. भागाकार बाजूला करून पहा. वजा 42 भागिले 14, 14 एक 14, 14 त्रिकोण 42 आणि हे वजाचं चिन्ह देऊन ठेवा, म्हणजे आपला भागाकार येतो वजा 3. कंसाच्या बाहेर वजा 1, साधा कंस बंद करा, चौकट कंस बंद करून घ्या. पुढची क्रिया ठरवत असताना बघा, साध्या कंसात कोणत्या क्रिया उरल्यात? गुणाकार, वजाबाकी आणि वजाबाकी या 3 क्रिया उरलेल्या आहेत. पुन्हा राहिलेली राशी जशास तशी लिहून घ्या. 140 भागाकार चौकट कंस त्याच्यामध्ये साधा कंस. आता या ठिकाणी क्रियेचा क्रम ठरवत असताना गुणाकार, वजाबाकी आणि वजाबाकी आहे. गुणाकार करून घ्या. 2 ऋण संख्येचा गुणाकार केल्यावर येणारे उत्तर हे धन असते. 11चा आणि 3चा गुणाकार करा. 11 3 33 म्हणजे धन 33 येते. वजा वजा 3 वजा 1 आणि साधा कंस पुन्हा बंद, चौकट कंस पण बंद. या पुढची क्रिया ठरवत असताना आपल्याला राहिलेल्या राशी जशाच तशा लिहून घ्या. या ठिकाणी वजाबाकी करायची आहे. वजा आणि वजा 3 यांची काटाकाटी होते किंवा धन होतात. या ठिकाणी 33 आणि 3 यांची बेरीज करावी लागेल. म्हणजे आता साध्या कंसात आणि चौकट कंसात फक्त
33 आणि 3 36 वजा 1 एवढेच राहते. आता आपल्याला शेवटी एकच क्रिया करायची आहे. चौकट कंसामध्ये 36 वजा 1 म्हणजे उत्तर येते 35. आता आपल्याला एक शेवटची क्रिया राहिलेली आहे. 140 भागाकारामध्ये 35 बाजूला करून घ्या. 140 भागिले 35. या ठिकाणी बघा एकच स्थानी 0 आणि 5 आहेत. 5ने भाग जातो दोन्ही पण संख्येला. 5 7 35, 5 2 10, हातचे आले 4, 5 8 40. आता 7ने 28ला भाग जातो. 7 1 7, 7 चौक 28 म्हणजे आपल्या भागाकार येतो 4. या ठिकाणी आपले उत्तर येते 4. दिलेली पदावली थोडीशी किचकट वाटते परंतु अत्यंत सोपी आहे. चौथे उदाहरण आहे. महिरपी कंसामध्ये पुन्हा साधा कंस दिलेला आहे आणि या ठिकाणी चौकट कंस दिलेला आहे. साध्या कंसात 220 वजा 140 अधिक चौकट कंसात 10 गुणिले 9 अधिक साध्या कंसात वजा 2 गुणिले 5 दोन्ही कंस बंद आणि शेवटी महिरपी कंस बंद करून वजा 100 दिलेले आहेत. या ठिकाणी डाव्या हाताने आलेले साधे कंस अगोदर सोडून घ्या. या ठिकाणी 220 वजा 140 यांची वजाबाकी करून घ्यायची आहे. महिरपी कंस असेल तसा लिहून घ्या. या ठिकाणी यांची वजाबाकी केली असता आपल्याला 80 उत्तर येते. अधिक आता या चौकट कंसातील साधा कंस पण सोडून घेऊ शकता आपण. चौकट कंस 10 गुणिले 9 अधिक 5चा आणि 2चा गुणाकार वजा 10 येतो. कंस देऊन वजा 10 लिहा. चौकट कंस बंद, महिरपी कंस बंद, वजा 100. यानंतर आता चौकट कंसातील क्रिया करायच्या. या ठिकाणी गुणाकार एक क्रिया आहे, नंतर बेरीज ही एक क्रिया आहे. अगोदर आपण गुणाकार करूयात. 80 अधिक 10 आणि 9चा गुणाकार 90 येतो. आपण चौकट कंसात 90 अधिक वजा 10 चौकट कंस बंद आणि महिरपी कंस बंद करून 100 लिहूयात. पुढे पहा. आता चौकट कंसात एकच क्रिया आहे बेरजेची, परंतु एक धनसंख्या आहे आणि एक ऋण संख्या आहे. अशा वेळेला वजाबाकी करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. 90 मधून 10 गेले, उत्तर येत आहे 80. मोठी संख्या आहे 90, तिचं चिन्ह काहीच नाही, याचाच अर्थ ते धन असते. अधिक ही राहिलेली राशी 80 अधिक 80 आणि महिरपी कंस बंद करून वजा 100. आता महिरपी कंसात एकच क्रिया उरलेली आहे. 80 अधिक 80 म्हणजेच आपल्याला बेरीज करायची आहे. 160 वजा कंसाच्या बाहेरील 100 म्हणजे 160 मधून जर 100 गेले तर फक्त 60 उरतात, म्हणून आपले उत्तर येते 60. पाचवे उदाहरण आहे. 3/5 अधिक 3/8 भागाकारात 6/4. या ठिकाणी बघा, ही राशी सोडवत असताना दोनच क्रिया करायच्या आहेत, परंतु अपूर्णांकाच्या क्रिया आहेत. 3/5 अधिक 3/8 या ठिकाणी भागाकार ही क्रिया करत असताना अगोदर आपण त्याचा गुणाकार व्यस्त करून घेऊयात, म्हणजेच छेदाचा अंश अंशाचा छेद करूयात. या ठिकाणी पहा, संक्षिप्त रूप देता येते किंवा त्याला फायटिंग पण म्हणू शकता. 4 1 4, 4 2 8, 3 1 3, 3 2 6. म्हणजेच पहा, राहिलेल्या आता अपूर्णांकामध्ये काय राहतं. 3/5 अधिक अंशाचा गुणाकार करायचा आहे. 1चा आणि 1चा एकच गुणाकार येतो. छेदाचा 2 आणि 2चा गुणाकार करायचा आहे, 4 येतो. म्हणजे आता आपल्याला फक्त 2 अपूर्णांक राहिलेले आहेत आणि त्यांची आपल्याला बेरीज करायची. बेरीज करत असताना अपूर्णांकाचा छेद सारखा पाहिजे, म्हणजे ह्या छेदाचा आपण लसावी काढून घ्या. 5 आणि 4 या ठिकाणी 5 हा मूळ संख्या आहे, म्हणून 1ने भाग द्या. 1 5 5, 1 4 4 म्हणजे त्याच संख्या येतील. त्यांचा गुणाकार करून घ्या. 1 आणि 5चा 5, 5 आणि 4चा 4 म्हणजे आपल्याला या ठिकाणी लसावी 20 मिळतो. म्हणजेच आपण या दोन्ही अपूर्णांकाचा छेद हा 20 करायचा आहे. छेद 20 होण्यासाठी या 5ला 4ने गुणावे लागेल, म्हणून अंशाला पण 4ने गुणा, आणि ह्या 4ला 20 करण्यासाठी 5ने गुणावे लागेल, म्हणून अंशाला पण 5नेच गुणून घ्या. या ठिकाणी बघा, पहिला अपूर्णांक 3 चौक 12 छेद 5 चौक 20 अधिक 1 5 5 छेद 4
4 पंचे 20. आता या ठिकाणी आपल्याला छेद समान झालेला आहे, म्हणून छेद जो समान आहे तो लिहा, म्हणजे 20 आणि वरच्या अंशाची बेरीज करा. 12 अधिक 5 बरोबर 17/20. म्हणजे आपल्याला दिलेल्या या अपूर्णांकाची बेरीज आणि भागाकार केल्यावर उत्तर येते 17/20.